आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। सिव्हिल पोलीस ठाण्यामध्ये मनसेच्या 30हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। सिव्हिल पोलीस ठाण्यामध्ये मनसेच्या 30हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। सिव्हिल पोलीस ठाण्यामध्ये मनसेच्या 30हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। सिव्हिल पोलीस ठाण्यामध्ये मनसेच्या 30हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। सिव्हिल पोलीस ठाण्यामध्ये मनसेच्या 30हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। सिव्हिल पोलीस ठाण्यामध्ये मनसेच्या 30हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं जय रुग्णालयामध्ये भरती झाला होता। कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही, राज ठाकरेंना सुपारी बहादर वक्तव्यावर मिटकरी ठाम। तर अजितदादांनी फोनवर केली मिटकरींची विचारपूस। मनसेच्या गुंडांकडून माझं घर जाळण्याचा प्रयत्न, आई बहिणीवरून शिवीगाळ करत गाडीची तोडफोड केली। राज ठाकरेंनी मला मारण्याची सुपारी दिली, मिटकरींचा आरोप। मनसे कार्यकर्त्यांवर नाही तर राज ठाकरेंवर कारवाई व्हावी, अमोल मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर उमेश पाटील आक्रमक। हिंमत असेल तर अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत, आम्ही जाहीर मिशी कापू, मनसे प्रवक्ते गजानन काळेंचा आव्हान। मिटकरींनी सिद्ध करावं, राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतली, कोणत्या सुपारी अंतर्गत शालिंदेताई पाटलांचा कारखाना घेतला, मनसे नेते प्रकाश महाजनांचा सवाल। अमोल मिटकरींची सातत्यानं खालच्या भाषेमध्ये टीका, महाराष्ट्र सैनिकांनी मिटकरींची गाडी फोडली असेल तर त्याचं समर्थन, मनसे नेते खेडेकरांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षण संदर्भात गठीत केलेल्या समितीला मुदतवाढ, निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत समितीचा राज्यभर अभ्यास। फडणवीस आणि अजित पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर आज मराठा ठोक क्रांती मोर्चाचं आंदोलन, रमेश केरे पाटलांच्या नेतृत्वात सकाळी 11:30 वाजता आंदोलन, मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। दिल्लीत चला, मोदींना तोडगा काढायला सांगू, आरक्षणाबाबत मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, मातोश्री बाहेरच्या मराठा आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाबाबत असलेले गैरसमज दूर करायला हवे, सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, नोंदी आढळल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलंय, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मोदींकडे जाऊन आरक्षण वाढून घ्या, आरक्षणाबाबत ठाकरेंनी घेतलेली भूमिका दुर्दैवी, आंबेडकरांची ठाकरेंवर टीका। मराठा समाजाचा सन्मान न करण्याचा ठेका उद्धव ठाकरेंनी घेतलाय का, लाड यांची ठाकरेंवर टीका, तर जरांगे उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलतायत, प्रसाद लाड यांचा आरोप। माझ्या बदनामीसाठी दरेकर फडणवीसांनी रचलेलं आंदोलन, त्यांची राजकीय कारकीर्द संपवणार, मातोश्री बाहेरील आंदोलनावरून जरांगेंचा इशारा। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या कल्पनेचं पहिलं पाऊल, खासदार अशोक चव्हाणांकडून मोदींचं कौतुक। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसमाविष्ट संकल्प, अर्थसंकल्पामध्ये युवा, महिला, ज्येष्ठांसाठी चांगल्या तरतुदी, माजी खासदार हिना गावितांची प्रतिक्रिया। शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची आज रंगशारदा इथे बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भेटणार। लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या पूरग्रस्तांकडेही सरकारनं लक्ष द्यावं, पूरग्रस्ताला शासनाने विसरू नये, काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांची पूरस्थितीवरून सरकारवर टीका। अब्दुल सत्तार 2 महिन्यांसाठी पालकमंत्री, सत्तार 2 महिने मजा करणार, नंतर सरकार जाणार, चंद्रकांत खैरेंची टीका। बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांना वाचवण्याचा वळसेंचा प्रयत्न, वळसे आणि सुनील केदार जुळे मित्र, आशिष देशमुख यांचा आरोप। फडणवीस आणि अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची भेट घेत विचारपूस, धनंजय मुंडेंवर मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी घेतली आढावा बैठक, कार्यकर्त्यांना गावाला लागण्याच्या सूचना. विधानसभेच्या तोंडावर मराठवाडा विदर्भासाठी मोठं गिफ्ट, मराठवाडा विदर्भामध्ये 75,000 कोटींची गुंतवणूक, 19,000 रोजगार संधी उपलब्ध होणार. राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू होणार, महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार, राज्य शासनाकडून GR प्रसिद्ध. खडकवासला धरणातून आज पुन्हा 11,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सोडला जाणार, नदीकाठच्या लोकांना काळजी घेण्याचं आवाहन, धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला. सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली, सिंहगड किल्ला आठवड्याभर पर्यटकांसाठी बंद राहणार, दरड हटवण्याचं काम सुरू. पुणे शहरामध्ये ठेकेदारांना खड्ड्यामध्ये पाणी असताना केलं सिमेंट कॉन्क्रिटीकरण, पालिकेच्या आदर्श नियमावलीचं उल्लंघन, घटनेचा व्हिडिओ व्हायरल. राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला, धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले, धरणातून 10,000 क्युसेक वेगानं विसर्ग. कृष्णा नदीमधील पाणी पातळी कमी होत असली तरी पूरग्रस्तांनी घरी परतण्याची घाई करू नये, सांगली जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. पाणी पातळीमध्ये घट असली तरीही कोयनेमधील वाढीव विसर्गानं भीती. म्हाडाला अद्याप 38,000 गिरणी कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा, आतापर्यंत 1,12,000 कागदपत्र सादर, तर 98,000 गिरणी कामगार पात्र. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 1,91,000हून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज, 8 ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार. राज्यामधील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये आता अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष, पोलीस महासंचालक कार्यालयाचे आदेश, जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्णय. रायगड जिल्ह्यामध्ये इर्शाळवाडीच्या गृहप्रकल्प हस्तांतरणाला महिनाभराची प्रतीक्षा, घरांचं बांधकाम अंतिम टप्प्यात. वर्षभरापूर्वी इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये 84 जणांनी जीव गमावला होता. मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक, नागपूर भुसावळ दरम्यान धावणाऱ्या 11 गाड्या रद्द, प्रवाशांना मनस्ताप. चिंचपाडा ते कोळदा दरम्यान रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम, 9 दिवस रेल्वे गेट बंद राहणार, महामार्गावरील वाहतूक गुजरात मार्गे वळवण्यात आली. राज्यामधील एसटी कर्मचारी 9 ऑगस्टपासून पुन्हा एकदा संपावर, कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधील अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या आदेशाला स्थगिती, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश, राजन पाटील आणि यशवंत मानेंच्या वादावर पडदा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा 1 महिन्यानंतर अलंकापुरीमध्ये विसावला, भाविकांकडून मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत. रत्नागिरीच्या गुहागरमधील असगोली मंदिरामध्ये मासेमारी बंदी 1 ऑगस्टपासून रद्द होणार, मासेमारीसाठी जय्यत तयारी, मात्र समुद्राला उधाण आल्यानं पोषक वातावरण नाही. नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल स्मार्ट क्लासरूमची सुविधा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होण्यास मदत होणार. साताऱ्यामधल्या धोम धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं कृष्णा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू, 2,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीमधील कृष्णा नदीची पाणी पातळी काही प्रमाणात घटली, तर कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. जळगावात काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी, शहरातील अनेक रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ. रत्नागिरीच्या खेड MIDC कंपन्यांमधील दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी, नागरिकांचं आरोग्य धोक्यात, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याची तपासणी. बेळगाव खानापूर तालुक्यामधील हलात्री नदीच्या पुलावरून दुचाकीसह 1 जण वाहून गेला, सुदैवानं नदीकाठच्या झाडामुळे जीव वाचला. धुळे महापालिकेच्या वतीनं शहरामध्ये विविध ठिकाणी 40,000 वृक्ष लागवड केली जाणार, वरखेडी रोडवरील कचरा डेपो परिसरामध्ये वृक्षारोपण. धुळ्यामध्ये संततधार पाऊस सुरू असल्यानं शेतीच्या कामांसाठी मजुरांची कमतरता, जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं कपाशी पीक जोमात.